हाय, कशा आहात? मस्त मजेत ना. वाजलेले आहे संध्याकाळचे 10:30 म्हणजे 10:30ला 10 मिनिटं कमी आहेत. आवरलेलं आहे, जेवण वगैरे झालेलं आहे. भांडी आज घासलेले नाहीत आणि ह्यासाठी दाखवते तुम्हाला. बेसिन भरून भांडी पडलेली आहेत. भांडी घासलेलं नाही म्हणजे पाणी चाललेलं आहे. आमच्याकडे मंगळवार पाईपलाईन फुटलेली आहे, त्यामुळं पाणी आलेलं नाही. इकडे बघू शकता किचनवर भांडी ढीक. पाणी चाललेलं नाही तर मग काय करणार आहे. जेवढं आहे तेवढं सेव्ह करून ठेवलेलं आहे. ते बाथरूम वगैरे जात आहे म्हणून. नंतर ते संपलं तर मग पाणी करायला लागणार आहे. परत पाणी चाललेलं नाही आज, असा प्रॉब्लेम झालेला आहे. 10:30 वाजलेले आहेत. अद्रज कुठे आहे? अद्रज मस्त टेरेसवर खेळायला लागलाय. ते तुम्हाला दाखवते मी टेरेसवर खेळताना. ऐक, गरम व्हायला लागलंय. कालच्या व्हिडिओमध्ये मी ऐकलं नव्हतं सॉरी, पण फॅनचा कांदी पंख्याचा आवाज खूप येत होता. कारण गरमच इतकं होतं की ती 5 वरती ठेवायला लागतोय. त्यानंतर ही बारीक करायचं आहे अद्रकसाठी. हे मखाने आहेत आणि सगळे ड्रायफ्रूट पोहे वगैरे आहेत. हे अद्रजला बारीक करून ठेवायचं आहे. आता बघूया, थंड होईल अद्रज नाही तोपर्यंत हे पहिला बारीक करून घेते. अजून एक दुसरं काम आहे ते पण करायचं आहे, दाखवते तुम्हाला. चलो, एवढं मिक्सरला पहिला पटापटा बारीक करून घेते. आधी मखाना बारीक करून घेतो, कारण मखाण्याची कशी खीर पण बनवता येईल. सो आधी मखाना बारीक करून घेतो. मिक्सरचं भांडं आमचं ओलं होतं. आता मग अशी काहीतरी केली होती त्याच्या रात्री, ओलं होतं. पहिला एवढं बारीक करून घेते. अद्रज नाही तोपर्यंत. एकदा अद्रज आला की आमचा सगळा डावडीस. मला मिक्सर फिरवाय दे म्हणून लागतोय मग. हे बारीक करून घेतलेले आहे. आता हे सगळंच असं बारीक करून घेतो. आधी या डब्यामध्ये स्टोर करून ठेवते. या डब्यांना पार्सल आणलं होतं डब्यातून घरी, सो ठेवले होते डबे. मी फेकून दिले नाही. तुम्हाला सवय आहे का अशी डब्बे साठवून ठेवायचं, फेकून द्यायचं नाही? आता छोट्यातला छोटा डब्बा आहे माझ्याकडे, याच्यातला ठेवल्यात लसूण वगैरे किंवा मग असं काहीतरी घालून ठेवलं ते. हे डबे ठेवले होते. मखाण्याच्या खिरीने म्हणे दात दुखायचे किंवा दात येत असेल तर त्याचं कमी येतं, वजन वाढतं, म्हणून मखाण्याची खीर करून द्यायची अद्रकला. बारीक करून झालेलं आहे. आता बाकीचं आहे ते ड्रायफ्रूट पावडरमध्ये टाकते. मखाना ड्रायफ्रूट पावडर बारीक करून घ्यायचा. मखाण्यातला एवढं त्याला बास होईल खिरीला, कारण एवढं जरी टाकलं तर एवढं होतं ते. अद्रक बाबूशी ड्रायफ्रूट पावडर आणि खिरीसाठी मखाना पावडर दोन्ही तयार आहे छान. सकाळी आता ड्रायफ्रूट पावडर देणार आहे, कारण 2-3 दिवस त्याला दिली नव्हती. आता सकाळी देते उद्या पहिला ते. फॅनचा आवाज मी बारीक ठेवलेला आहे, कारण फॅनचा आवाज कालच्या व्हिडिओमध्ये खूप आला होता, कालच्या व्लॉगमध्ये. सो आज कमी ठेवलेला आहे. दुसरं काम म्हणजे हे आहे, बघू शकता इकडे अद्रजने हालत काय करून ठेवलं बघा. सगळं विस्कळून ठेवलेलं आहे माझं. कशात काही मला काही सापडेन झालेलं आहे. ही बैल खेळायला दिली होती त्याला. बैल जोडी ही मम्मीने तिकडून निघास ना, तिथे गेल्यावरती खेळत होता तो त्याने, म्हणून मम्मीने त्याला ही बैल जोडी दिली होती. तर हा फोडेल म्हणून त्याच्या पप्पाने ते तुला आड घालून ठेवलेलं आहे. आता कुठं ठेवू सांगा हे बैल? जॉन्सन्स बेबी आम्हाला सूटच नाही झाले. आणला तसा डबा येतो राहिला टिकल्या. ह्या सुद्धा त्याने पाडल्या होत्या, म्हणून मी ह्या डबीत भरून ठेवलं होता. हे काय आहे मलाच माहीत नाही काय. बहुतेक नाही ती पावडर काय म्हणतात त्याला, एकांड पावडर ती आहे. हे सगळं आता व्यवस्थित लावून घेतो जरा थोडा वेळ. आता तो नाही आहे, भांडी घासायची नाही आहे म्हणून. माझी यातली बांगडी कुठली तरी पिसकलेली आहे, ते काढायची आहे मला. ती सारखं चिमटायला लागलेली आहे. हां, हीच बांगडी माझी पिसकलेली आहे. सो ह्याच्या बदल्यात दुसरी बांगडी घालते त्याला. ह्यानं मी 8 बांगड्या घेतल्या होत्या. किती 190 का किती रुपयाला घेतल्या होत्या. त्यातल्या 2 मी आता यूज करते आणि ह्या 4 ठेवलेल्या आहेत. हे घालणार नाही लगेच आता.
मिनिट लावत होतो हे, तोपर्यंत मध्येच फोन आला. काय आलं, सगळंच फिसकलं. जातो आता, मला बाहेर बोलवून आले. असं होते, आले असं होते. कसं काम करणार सांगा. आदरेश नाही म्हणून हे काम काढलं, तर दुसरं कोणतरी आलं आता मध्येच. आले चला, व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मस्त छान बाय बाय. आजचा दिवस तुम्हाला छान मस्त आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना असेल. बाय बाय.